मातापित्यांच्या चरणापाशी आम्ही स्वर्ग पाहू, प्रक्षालुनी या पदकमलांना सुमने ही वाहू असे म्हणत आपल्याला जन्म देणाऱ्या आई वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी मातृपितृ वंदन केले। पारंपरिक पद्धतीने पाद्यपूजन करीत मुलांनी आई वडिलांचे आशीर्वाद घेतले। तब्बल 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्रित मातृपितृ वंदन केले। कृतज्ञतेचा हा सोहळा भारावून टाकणारा होता। हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन सप महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे। त्यामध्ये मातृपितृ वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर यनपुरे, MITच्या कार्यकारी संचालक सुनीता कराड, CA राधेश्याम अग्रवाल, डॉक्टर रूपाली सेठ, सोमकांत शर्मा, SPM इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी, महेश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मुजुमदार आदी यावेळी उपस्थित होते। विद्यार्थी आणि संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मातृपितृ वंदन केले। कार्यक्रमाची सुरुवात मातृपितृ वंदन गीताने झाली। शिक्षण प्रसारक मंडळाच्या SPM इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मम माता देवता आणि माता पित्याच्या चरणापाशी हे समूहिक गीत सादर केले। यानंतर महेश विद्यालय आणि रुईया मुकबधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवो भव आणि पितृदेवो भव असं आई वडिलांना संबोधलं जातं, त्यामुळे त्यांचे स्थान आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहे। त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं अशोक गुंदेचे यांनी सांगितलं। मुलांनी अतिशय उत्साहाने यामध्ये सहभागी होत मातापित्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। नचिकेत मिलिंद धायगुडे। SPM मध्ये आज हा जो कार्यक्रम झाला तो अतिशय सुंदर होता। लहान मुलांकडनं आम्ही मातृपितृ वंदन करून घेतलेले, त्याचा खूपच आम्हाला छान वाटते। मुलांवर छान संस्कार झाले। असेच कार्यक्रम पुढे अजून करावेत अशी आमची इच्छा। नमस्कार, मी धनश्री नचिकेत धायगुडे। पोरांना अशा आपली संस्कृती दाखवणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सामावून घेतात हेच खूप म्हणजे आम्ही भाग्य समजतो की आम्हाला पण ह्याचा भाग होता आलं आणि खूप छान वाटतंय। त्यांना एक आपल्या संस्कृतीची जाणीव करून दिली आणि त्यांनाही छान वाटतंय की आपण आईबाबांचे पाय धुतले, त्यांची पूजा केली। जसं मगाशी मॅडमने एका सांगितली की गणपती आणि कार्तिकेयांनी कशी पूजा केली आईबाबांची, ते आम्हाला खूप छान वाटलेलं आणि मजा आली, आम्हाला पण छान वाटतं। माझं नाव ऋषिकेश राजीव करंबेळकर। माझा मुलगा रुद्र करंबेळकर हा सिनियर KG रेनबो डिव्हिजनमध्ये आहे। मला या शाळेबद्दल एक सांगावं असं वाटतं की शिक्षण देणं हा जो उद्देश आहे किंवा जी बेसिक गरज आहे ते तर सगळ्या शाळा देतातच, किंवा ABCD म्हणू आपण बाकीचं आहे ते सगळे शिकवतात। पण शिक्षणाबरोबर मला वाटतं संस्कारही खूप महत्त्वाचे आहेत, कारण की नुसता शिकलेला मुलगा किंवा शिकलेला व्यक्ती हा देशाला तितका उपयोगाचा नाही जितका शिकलेला आणि जे जे संस्कार आहेत ह्याची खूप गरज आहे आपल्या देशाला। आणि आपण बघतोय भारतीय संस्कृती ही खूप समृद्ध संस्कृती आहे आणि खूप पुरातनपासून चालू आलेली आहे। आणि या संस्कृतीमध्ये मोठ्यांचा सन्मान करणं, निसर्गाचा सन्मान करणं या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि याची आज फार गरज आहे। आज सगळं जग आपल्याकडे विश्वगुरू म्हणून बघतंय, तर जर आपल्याला विश्वगुरू व्हायचं असेल तर आपल्या पिढीला संस्कार देणं फार गरजेचं आहे। आणि मला वाटतं हे संस्कार देण्याचं काम ही शाळा किंवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे। तर माझी अशी विनंती आहे की असे अनेक उपक्रम संस्थांनी किंवा शाळांनी राबवावे, जेणेकरून त्यांचे संस्कारही तेवढेच रुजू होतील जेवढं शिक्षण गरजेचं आहे। तर मला वाटतं याबद्दल खूप मी आभार व्यक्त करतो संस्थेचे आणि या अभिक्रमाचे। धन्यवाद।